तर मित्रांनो, अख्ख्या महाराष्ट्रात धुमाकूळ गाजवणारे आपले सूरज भाऊ चव्हाण यांच्या घरी आपण आज आलो आहे. आणि आजपासून देवीचा उत्सव चालू होतो, नवरात्र उत्सव चालू होतो आहे. तर घरोघरी देवीचं आगमन होते. आणि या ठिकाणी पण सूरजचं जे घर आहे त्या घरामध्ये पण सूरज तर प्रचंड असा म्हणजे भक्त आहे देवीचा. तर या ठिकाणी त्याच्या घरात पण बघू शकता, इकडच्या साईडला बसवण्यात आता येत आहे. सूरज यांची आत्या या ठिकाणी आता घट बसवत आहेत मित्रांनो. म्हणजे आपलं नशीबच आहे, नेमकं आपण इथं आलो आणि आपल्याला आता इथं घट बसवताना पाहता येणार आहे. हो हो, गणपती नेमकं गणपतीच्या टायमिंगला पण नेमकं आपण आलेलो आणि सूरजचा नेमकाच गणपती बसवण्यात आला होता. आणि आज देवीचा एकदम तो प्रचंड असा भक्त आहे. मरीमाता देवीचा त्याच्यावरती भरपूर असा आशीर्वाद आहे. आता 2-3 दिवसातच निकाल लागले, एकदम फायनल वीक चालू आहे. देवीचा प्रचंड असा त्याच्यावरती आशीर्वाद असल्यामुळं नक्कीच ही ट्रॉफी या घरात येणार आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. अख्ख्या महाराष्ट्राला तर अगोदरच माहिती आहे. तर बघू शकता, सूरजची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होणार आहे मित्रांनो. आता आणि आता तसं म्हणायला गेलं तर सगळे हिंदी बिग बॉसवाले पण एकदम हादरून गेलेत. कारण का आता हिंदी बिग बॉस चालू होते, जसं हे बंद होणार तसं चालू होतंय. 100 दिवसाचा शो असतो, त्यांनी 70 दिवसांवर आणला. कारण का त्यांना माहिती की अख्खा महाराष्ट्र तसंच बाहेरची लोक हा मराठी बिग बॉस बघतात. आणि जर मराठी बिग बॉस बघायला लागले तर हिंदी कोण बघणार नाही. एवढा मोठा इतिहास घडला आहे तो. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण आलेलो आहे सूरज भाऊ चव्हाण यांच्या गावी. तर आता बिग बॉसचा फायनल वीक चालू आहे. सूरज ची आत्या आपल्याबरोबर आहे. आणि आज मित्रांनो सगळ्यात मोठी अशी गोष्ट आहे ती म्हणजेच की आपली नवरात्र उत्सव आज चालू आहे. आपली जी दुर्गा माता आहे त्यांचा उत्सव चालू झाला आहे मित्रांनो. आपली मरी आई जिच्यावरती प्रचंड असं प्रेम सूरजचं आहे आणि त्या आईचा भरपूर असा मोठा आशीर्वाद सूरजच्या मागे आहे. तर आजपासून उत्सव चालू होतोय. तर ताई नमस्ते. तुम्ही बिग बॉसच्या घरात जाऊन आला, कशा प्रकारचं वातावरण होतं, काय होतं नेमकं? चांगलं वातावरण होतं आणि बरं वाटलं. गेल्यावर गळ्यात पडला, पाया पडला. मला म्हणला त्या तुला करावं नका माझ्याशिवाय. मी पण म्हणलं बाळा तुला करावं नका माझ्याशिवाय. मला म्हणला चल मी तिकडं तुला संडास मला उघडा येत नव्हतं ते दावतो. आता मला चपात्या येतात, मला पीठ मळा येतं, कांदा चिरा येतो. मला रडायला आलं. माझ्या बाळाने कधी जेवढे ताट धुतलं नाही आणि आता इथं काय करतोय. पण म्हणलं कर बाळा तुझ्या चांगल्यासाठी कर आहे मी जगत. आणि म्हणलं आम्हाला करमत नाही आत्या. आणि म्हणलं जाणार 8 दिवस. हा म्हणतं 8 दिवस जाते. तर ताई आता शेवटचे काही तासच राहिलेत. म्हणजे आज 3 तारीख आहे, 6 तारखेला तर फायनल रिझल्ट येणार आहे. बिग बॉसचा जो शो असतो आदल्या दिवशी संपूर्ण शूटिंग ते करतात आणि दुसऱ्या दिवशी सांगतात. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचे आता 2च दिवस राहिले, 4 आणि 5. या 2 तारखांमध्येच आता कळणार आहे की विनर कोण आहे. काय घरात काय चाललंय तुमच्या, कशा प्रकारचं वातावरण आता चालू आहे? आता आमच्या घरात म्हणजे लय वातावरण, जेवत सुद्धा नाही कुठे. आमच्या मुली, माझ्या नाती, त्याच्या बाच्या आमच्या मुलाच्या मुली कधी बिग बॉसवर दिसतोय. रात्री तर एवढी सगळी रडली आमची मुलगी, आम्ही लय रडलो. मला रडाय आलं भावाला भावजीला बघून. आज जर भावजी असती तर आज काय झालं असतं. इकडची दुनिया तिकडं आमच्या भावाने केली असती. खूप अभिमान वाटला असता की आपला मुलगा इतक्या मोठ्या येडा मुलगा आपला मातीतला, रोज मातीत बसणारा, मातीत उठणारा, रांगडा गडी, हे कुठं गेला असं भावाला लय अभिमान वाटला असता आमच्या.
पण काय देवाने ठेवलं नाही त्यांना दोघांना, पण दोघातलं एक तरी राहायला पाहिजे होतं. खूप बरं झालं असतं. खूप बरं झालं. आज त्यांना आपला मुलगा इतका मोठा झालाय ते डोळ्यांनी पाहता आला असतं. आलं असतं. तर ताई आता विनर होणार आहे 6 तारखेला. आता सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राला एकच इच्छा आहे की बिग बॉस 5चा विनर हा आपला सूरज व्हावा. आता सूरज तर होणार आहे ह्यात काही शंका नाहीच. मर्याईचा त्याच्या वरती खूप मोठा असा आशीर्वाद आहे आणि आजच आपण घट पण बसवलाय सूरजच्याच जिथं सूरज राहतो त्या ठिकाणी. काय सांगाल मर्याईच्या विषयी? तो नवसाचा आहे नेमका मर्याईच्या पण. मला यायचं कसं म्हणजे त्याच्या आईला 7 मुली झाल्या. 7 मुली झाल्यामुळे त्याला मुलगा होत नव्हता, त्यांना मुलगा होत नव्हता. पण आमच्या भावाची इच्छा अशी होती की मुलगा झाल्याशिवाय मी म्हणणार नाही असं म्हणायचं. मग आमची आई होती, देवीची सेवा करायची आमची आई. मग ते आमच्या आईने देवीला नवस केला की माझ्या मुलाला मुलगा होऊ दे. मग 20 रुपयाचा नवस केला होता त्याच्या आईने आणि आमच्या आईने. आणि मग तो देव राहिला मुलगा. तर आमची लई परिस्थिती वाईट होती. तर मग आमची सगळं बाबजे म्हणायची आता मला असं होतंय तसं होतंय. ती म्हणायची काय नाही. ज्या दिवशी मुलगा झाला त्या दिवशी आमचा भाऊ असा दारातच पडलेला होता. मुलगा झाला म्हणजे तो उठून बसला. पण ज्या वेळेस आम्ही त्याला त्याच्या आईला डेली वाजायला नेतं त्यावेळेस आमच्याकडे त्याला गुंडळून आणायला धडका सुद्धा नव्हता. म्हणजे आमची अशी परिस्थिती होती. 7-8-10 माणसं जगवायचं म्हणजे जॉब नव्हता घरात. बरोबर आहे. माझी 4, परत त्यांची 7, परत आई भाऊ दुसरा, परत ती नवरा बायको, त्यांची 8 मुलं आणि कमवणारे कमी लोक. कमावणारे कमी. मग इकडून आम्ही देवी इकडून आपलं सारखं पहिल्या यात्रा असायच्या देवीची. आमची देवी जागृत आहे, जागृत देवस्थान. देवस्थान लय जागृत. तर ताई तुम्ही काही नवस वगैरे केलाय का की बाबा सूरज आमचा विजेता व्हावा बिग बॉसचा? काय काय केलंय का नाही काय? देवीला केलाय, परत खंडोबाला केलाय. खंडोबाला म्हणलं तुझ्या पाया पाया आहे. देवीला पण म्हणलं तुला खंडना आणि वती भरण बाळाला माझ्यामध्ये. सकाळीच पाणी बिणी घालून आली मी देवीला. आणि ज्या टायमाला बिग बॉसमध्ये मी जाणार होते त्या टायमाला 3:30 वाजता मी देवीला पाणी घालायला गेले. सकाळी पहाटे 3:30 माझ्या घरातलं जेव्हा पुजवलं बिग बॉसला ज्यावेळेस घरात तुम्हाला बोलवलेलं त्यावेळेस. त्यावेळेस गुरुवारी. ताई ज्यावेळेस तुम्ही बिग बॉसच्या घरात गेला काय कशा प्रकारे म्हणजे तुम्हाला बिग बॉसमध्ये घेऊन गेले ते आतल्या साईडला तिकडं? आम्हाला डोळं बांधून नेलं त्यांनी आणि डोळं बांधूनच आणलं. आम्हाला काहीच दिसलं नाही. म्हणजे डायरेक्ट आम्हाला आतच सोडलं त्यांनी. बिग बॉसच्या घरामध्ये गेल्याच्या नंतर तुमचं म्हणजे महाराष्ट्राची आपण जशी संस्कृती आहे आपली की घरामध्ये आपण जायच्या अगोदर चपल्या वगैरे काढतो तसंच म्हणजे खूप एकदम रडायला आलं आमच्या घरातली पण रडत होते की एवढा साधेपणा आणि एवढे संस्कार ते खूप तुम्ही दिलेत, तुमच्या मुलांना पण दिलेत आणि तुम्ही पण पाळता. खूप एकदम बरं वाटलं. तुम्ही घरात गेल्यानंतर काय तुम्हाला वाटलं, काय आवडली सगळ्यात जास्त गोष्ट? सगळ्यांना आम्हाला म्हणजे सगळ्याच आवडले. सगळे माझी फॅमिलीच आवडली ती सगळी. म्हणजे आमच्या बाळाला इतकी म्हणजे चांगली समजून घेतात, मी करतात असं सगळे आवडले आम्हाला. तुम्ही सांगितलं की निक्की आम्हाला आवडते. तुमच्या सगळ्या घरातल्यांचं सगळ्यात बिग बॉसच्या घरातलं आत्ता तरी फेवरेट कोण आहे सूरज सोडून? आता आम्हाला निकिताई आहे. निक्कीताईशी काय बातचीत केली का तुम्ही? निकिताईने चहा कॉफी करून आणली. निकिताईने माझ्या पाया पडली, परत येताना माझ्या गळ्यात पडली. परत आमच्या मुलीला तिने त्या मोबाईलवर पाठवलंय की मी तुझी मैत्रीण आहे म्हणून असे मोबाईलवर पाठवले. होय. अजून पॅडी दादा काय म्हणले? त्याने दादा पण लय म्हणजे म्हणत होतं असं तसं सुधरावा, लग्न करायचंय का, मुलगी बघितली का? म्हणलं बघितली मुलगी, पण आता अजून घरात काय नाही असं म्हणजे चांगली मुलगी पाहिजे म्हणलं. त्याचा प्रपंच करणारी माझ्या माघारी कोण आहे त्याचं. तुम्ही बिग बॉसमध्ये मला कळलं की रात्री 9:30 वाजता तुम्हाला एंट्री दिली बिग बॉसच्या घरात आणि तुम्ही जवळजवळ 11:30 वाजेपर्यंत आतमध्येच घरात होता. पण एपिसोडमध्ये खूप कमी दाखवलेलं तर तासभर बोलत होता. तासभर पण दावलीच नाही त्यांनी एवढं थोडंच दावलं आम्हाला. काय काय नेमकी बातचीत झालेली जी टी व्हीच्या शिवाय? करत होतो. ती आमची बारकी भावाची मुलगी ती पण गप्पा मारत होती. सगळी पाया पडायची करायची आणि अशाच गप्पा आमच्या गावाकडल्या आपल्या चालल्या होत्या. कशी परिस्थिती आहे काय आहे. मी म्हणलं आमची परिस्थिती गरीब आहे, आम्ही देवीच्या जीवावर जगलो. 7-8 5 म्हणजे 10-15 माणसं जगवायची म्हणजे जॉब नाही असल्या गावात दुष्काळात. तर उन्हाळ्यात चिचा पाडून जगायचं. वर्षाताई काय म्हणाल्या तुम्हाला? वर्षाताई उसगावकर वर्षाताई
जॉबला. तुम्ही कसं काय एवढ्यांना सांभाळलं? म्हणलं बघा की आता कसं सांभाळलं. अभिजित सावंत, अंकिता, डीपी भाऊ काय मानले तुम्हाला? सगळीच विचारत होती गाव कसं आहे. परत अंकिता म्हणली मी, निकी म्हणली मी तिकडं, मला म्हणला सूरज म्हणला त्या याला कोंबडा खायचा गावगाव. गावरान कोंबडा खायचा आहे. एक म्हणते मी बाजरीची भाकरी, निकी काय म्हणली बाजरीची भाकरी खाणार. होय परत त्या अंकिता म्हणली मला तांदळाची भाकरी पाहिजे. होय. म्हणला आमची आत्या सगळं करून तुम्ही या. या यात्रेच्या वेळेस या किंवा कधीही या. कधी या आम्ही ते म्हणलं येतो आम्ही गाडी घेऊन. म्हणलं या कधी बी आम्ही करू तुम्हाला जेवण बिवण. त्याला खूप खूप वाईट वाटलं, माझं पण वाईट वाटलं. आणि म्हणलं सांगा आमच्या बाळाला 8 दिवस. तर वर्षात लय रडायला लागली. वर्षाताई एकदम भावुकच झाले शेवटपर्यंत. आता ताई शेवटचे 2-3 दिवस उरलेत. सगळ्यांना माहिती आहे सूरजच विनर होणार आहे, कारण का अख्ख्या महाराष्ट्रातून इतके त्याला वोट पाडतात. आम्ही जिथं राहतो सातारा साईडला पाचगणीमध्ये, त्या ठिकाणी तर आमचे मित्र अक्षरशः जे पण ओळखीचं दिसतं त्यांचे फोन वाढतात आणि त्याच्यामध्ये जाऊन सूरजला वोटिंग करतात. तर महाराष्ट्र करते आता म्हणजे सगळं म्हणजे महाराष्ट्राच्याच जीवावर आहे की त्याला ट्रॉफी मिळावं म्हणून. नक्कीच ती ट्रॉफी तुमच्या घरात येणार, मरीमाताच्या देवळात जाणार, जेजुरीला जाणार आणि तुमचं जे स्वप्न आहे, तुमचा म्हणजे इतका संघर्ष आहे तो कुठं ना कुठं तरी आता तुमचा कमी होईल आणि तुमचे चांगले दिवस येतील. कशा प्रकारचं तुमचं म्हणजे ज्यावेळेस सूरज घरी येईल कशा प्रकारचं आता नियोजन राहणार आहे, कशा प्रकारचं त्याचं स्वागत करण्यात येणार आहे, काय झालंय का डिस्कशन तुमचं? आमची तर परिस्थिती तशी नाही, पण आता गावातल्या पोरांनी किंवा कोणी काही कोण म्हणते डीजेवाले म्हणतात आम्ही, कोण म्हणते आम्ही आणू का डीजे, कोण म्हणते आम्ही आणू का. पण मी म्हणलं आपली परिस्थिती तशी नाही, आपला एक दारात मांडव घालायचा 400-500 रुपयाचा आणि आपल्या बाळाचं स्वागत करायचं आपल्या परीनं जेवढं होईल तेवढं. तर ताई तुम्ही कितीही नाही म्हटला तरी त्याचे जे फॅन आहेत ते भरपूर सारे येणार आहेत या ठिकाणी, भरपूर सारी गर्दी होणार आहे आणि जे चाहते आहेत ते स्वतःही मोठ्या प्रमाणात उत्साहात त्याचं स्वागत या ठिकाणी करणार हे नक्कीच आहे. ताई काय सांगाल, ज्यावेळेस अभिजित बी चुकले तसंच आपले थत्ते साहेब जे की बिग बॉसच्या घरात राहून गेलेले मागच्या सीझनमध्ये, तसंच आपली राखी सावंत यांनी सूरजचं कौतुक केलं, काय वाटलं तुम्हाला पाहिलं त्यावेळेस? सूरजचं कौतुक केलं, खूप रडायला आले. राखी सावंतनी केलं, परत आपल्या बिचकुले साहेबांनी केलं, अजून ते दुसरं काय थत्ते साहेब त्यांनी तर भविष्य सांगितलं की मला तुमच्यात सूरज दादा कोणती दिसते. बरोबर करेक्ट, म्हणजे त्यांनी करेक्ट इतकं बारकाईनं त्यांनी सांगितलं. हां असं टोपी बिपी वाढली घालायचं आणि माझ्या बाळा तो दादा कोणाच्यासारखा दिसतो, दादा दिसतो. सूरज जसा व्हिडिओत आहे तसा करेक्ट म्हणजे उलटा येतो, एकदम साधा भोळा, एकदम जसं वाटायचं लोकांना की हा असाच आहे तशाच प्रकारचा असेल, पण एकदम उलटा येतो लोकांनी. हां आता नक्कीच ताई आज नेमकं सूरजच्या घरात पण तुम्ही गट बसवलाय, काय सांगाल त्याच्याविषयी नेमकं? गटाचं कसं म्हणजे त्याला आई वडील कुणी नाही तर हां म्हणून आता आई वडील वाढल्यामुळे मला सगळं करावं लागतं. त्या दिवशी पित्र केली आई वडिलांची, परत आता माझ्या घरातलं घर बसवलं, त्याच्या घरात आई घर बसवायचं असतं, मग त्याची बायका पोरं आल्यानंतर मी बसावते त्याचं लग्न झाल्यावर. बरोबर आहे. मला माझा जीव येतो तर मी बसावणार, माझ्या भावाचं स्वप्न मी पूर्ण करतो. म्हणजे त्याला ज्या गोष्टी म्हणजे माझं कर्तव्य आहे ते मी सगळं पार पाड. ताई मध्यंतरी एक टास्क होता जो की म्हणजे फायनलिस्ट डायरेक्ट फायनल वीकमध्ये जाण्याचा जो टास्क होता तो आपला सूरज आणि निक्कीमध्ये रंगला होता. तर त्याच्यामध्ये विजयी झाली निक्की. सूरजनं कुठंतरी घाई गडबड केली का? तुम्हाला काय वाटतंय, तो जो करंट असं ते पास करायचं होतं पाईपमधनं त्यावेळेस काय वाटलं तुम्हाला? माहिती नाही ना. आता निकिता म्हणजे पहिली खेळलेली ही झालेली मुरलेली म्हणजे पहिला स्टार्टला तिथे गेलेला ना माणूस. आता रांगडा गडी कसा वाढायचा कसा काय करायचा तेवढं त्याला काय माहिती नाही हो ना. निकिताईला सगळं माहिती आहे. निकिताई पहिल्या पण बिग बॉस मध्ये होत्या ना, त्यामुळे त्यांना सगळं माहिती असल्यामुळे याला काय एवढं माहिती आहे. पण त्यांना कसं काय एवढं आम्हाला वाटत. म्हणजे त्याच्यावरती आपल्याला विश्वास आहे महाराष्ट्राच्या जनतेवरती. आता जाता जाता शेवटचं विचारतो ताई तुम्हाला आम्ही, शेवटचे 2 दिवस राहिलेत, काय सांगाल आपल्या महाराष्ट्रातील जनतेला, तुम्ही काय आव्हान कराल? आता महाराष्ट्रातील जनतेला आव्हान करते, 2 दिवस राहिला आता ट्रॉफी जितायची. मग आता तुम्ही आमच्या सूरजला
सूरज बाळाला तुम्ही आमच्या वोटिंग करा आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने अख्ख्या महाराष्ट्राच्या आशीर्वादाने त्याला ट्रॉफी मिळू द्या. तर मित्रांनो, खरंच आता काही तासच राहिलेत आणि तुमच्या सपोर्टची भरपूर अशी सूरजला गरज आहे. म्हणून तुम्ही जास्तीत जास्त सूरजला वोट करा आणि अख्ख्या महाराष्ट्राचा लाडका सूरज हा नक्कीच ट्रॉफी घेऊन येईल. आणि मूर्तिमोडी या गावात तुम्हीही येऊ शकता आणि देवीचा आशीर्वाद त्याला आहे आणि तुमच्या आशीर्वादाने तो नक्कीच बिग बॉस 5चा विनर हा सूरज ठरू शकतो आणि ठरणार आहे. म्हणून जास्तीत जास्त बिग बॉसच नाव टाकणार आहे घरावर मला माझ्या. तर बघू शकता मित्रांनो, सूरज म्हणलेला की घरावर पण नाव मी बिग बॉसच टाकणार आहे. त्याला एवढा कॉन्फिडन्स आहे. तर तुम्ही पण कमी पडू नका आणि भरभरून वोट करा आणि आपल्या सूरजला, गरिबाच्या लेकराला तुम्ही विजयी करा, हेच मी आवाहन करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद.